मित्रांनो, आपल्यापैकी बहुतेक जणांनी चार्ल्स बॅबेज हे नाव ऐकलेलं असतं. मात्र ॲडा लव्हलेस हे काहीसं अंधारात असलेलं नाव. सन 1816 मध्ये लंडनमध्ये जन्मलेली ॲडा रूपाने, बुद्धिमत्तेने आणि उंची राजघराण्यात जन्म घेतल्याने अनेकांच्या चर्चेचा विषय असायची. ॲडा लंडन विद्यापीठामध्ये ॲडव्हान्स मॅथमॅटिक्स शिकली. संगीत असो वा रंग अथवा जगातील इतर कोणतीही गोष्ट तिला संख्येच्या माध्यमातून मांडता येऊ लागली. चार्ल्स बॅबेजने जेव्हा ॲनालिटिकल इंजिनवर काम करणं सुरू केलं तेव्हा त्यासाठी सगळ्यात पहिला प्रोग्राम ॲडानेच लिहिला. अंकाबरोबरच तिनं अक्षर आणि चिन्ह यांचं देखील कोडिंग कसं करता येईल याची मांडणी केली. तसंच संगणक आज्ञावलीमध्ये महत्त्वाचा भाग असलेलं लूपिंग म्हणजे एका कमांडची दुसऱ्या कमांडशी जोडणी देखील तिनंच अचूकपणे केली. संगणक केवळ गणनक्रियेतच नाही तर इतर अनेक गोष्टींमध्ये उपयोगी येईल. प्रत्येक गोष्टीचं रूपांतर कोड्स किंवा डिजिट्समध्ये करता येईल हे तिनं तेव्हाच ओळखलं होतं. अमुक शास्त्राचा जनक, तमुक शास्त्राचा बाप अशी विशेषणं आपण आजवर अनेक वेळा पाहिली. त्या अर्थानं ॲडा लव्हलेस या संगणक प्रोग्रॅमिंगच्या जननी होते. जगभरातल्या अशाच महान महिला शास्त्रज्ञांविषयी जाणून घेण्यासाठी कुतूहल कारखान्याच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.